आनंदयात्री 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 आनंदयात्री। जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी। ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा। ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा। उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा। तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे, नीत वर्षुदे अमुच्या शिरी, नीत वर्षुदे अमुच्या शिरी वागीश्वरी। जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी वागीश्वरी। कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर गीतानं झाली। वागीश्वरी देवता अर्थात शारदा देवीचं मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करणाऱ्या या गीताचे शब्द लिहिले आहेत ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी, आणि या गाण्याला संगीत दिलंय श्रीधर फडके यांनी। आणि हे मूळ गीत आपल्या सर्वांच्या आवडत्या आशाताई यांनी गायलंय, आणि आज हे गीत गायलंय तन्मयी हिने। सर्वांना स्नेहपूर्ण नमस्कार आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आत्ताच 8 मार्चला महिला दिन साजरा झाला आणि उंबरठ्यावर रंगपंचमी आहे। या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधत आम्ही आनंदयात्री समूहातर्फे आपल्या समोर आनंद भाविनी हा कार्यक्रम प्रस्तुत करत आहोत। यात अर्थातच स्त्री प्रतिमेच्या शालीन, प्रेमळ, मायाळू, वत्सल, कणखर अशा स्त्री सुलभ स्वभाव वैशिष्ट्यांचा, तिच्यामध्ये असणाऱ्या सकारात्मक दृष्टीचा आपण वेध घेणार आहोत। कोणतीही परिस्थिती असली तरी ती स्त्री कणखरपणे परिस्थितीशी 2 हात करत पुढे जाते। फक्त घर संसार न करता बाहेरच्या जगातही प्रत्येक क्षेत्रात तिनं तिच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। मोठमोठी पदे ती भूषवित आहे। प्रत्येकीचं काम करण्याचं क्षेत्र वेगळं असलं तरी ते काम झोकून देऊन करण्याची वृत्ती सर्वत्र सारखीच आहे। अत्यंत लक्षणीय असा तिचा प्रवास आहे। प्रतिभावंत साहित्यिकांनी लिहिलेल्या कविता, गीते, ललित लेखांमध्ये या साऱ्याचं प्रतिबिंब दिसतं। या साहित्याचाच आधार घेत काही कविता, काही उतारे, काही गीत यांचा आधार घेत आपण आनंद भाविनी स्त्री रूपाचा प्रवास बघणार आहोत।
प्रत्येकच स्त्री आनंदभाविनी असते. म्हणजे भोवताली कोणतीही परिस्थिती असू दे, ती त्या परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी राहण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी कष्ट घेते आणि स्वतःच्या मनीची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकच स्त्री अगदी लोककथेतील लच्छीसारखी असते. लच्छीसारखी म्हणजे कशी, ते आता आपण ऐकूयात श्रीलेखाकडून. एक म्हातारी आजी आणि तिची छोटी नात लच्छी गावाबाहेर दूर रानात राहत होते. लच्छीचे आई वडील शहरात मिळेल ते काम करायचे आणि मध्येच जसा वेळ मिळेल तसं लच्छीला आणि तिच्या आजीला भेटायला येत असत. एकदा कामाच्या व्यस्ततेमुळे लच्छीच्या आई वडिलांना खूप दिवस तिला भेटायला येताच आलं नाही. पण म्हणून लच्छी जाम रुसली होती. बोलत नव्हती, हसत नव्हती, अगदी जेवण सुद्धा करत नव्हती. तेवढ्यात त्यांच्या झोपडीपाशी एक मोर आला. मोराला पाहून लच्छीला खूप आनंद झाला. ती तर चक्क नाचायला लागली आणि मोर सुद्धा लच्छीला बघून स्वतः नाचायला लागला. लच्छीला इतका आनंद झाला होता. आता ती खेळायला लागली, बागडायला लागली, आनंदाने जेवली सुद्धा. पण मग तिने हट्टच धरला की ह्या मोराला आपल्यापाशीच ठेवायचं. आजीने खूप समजावलं, असं नाही होऊ शकणार. पण तिचा हट्ट काही थांबेना. तिची समजूत काढायला आजी म्हणाली, बरं, तो रोज येत जाईल, आपल्या अंगणात येईल, तुझ्याबरोबर नाचेल, पण एका अटीवर, तुला सुद्धा त्याच्याबरोबर नाचायला हवं. तू नाही नाचलीस तर तो नाही यायचा. लच्छीने रोज नाचायचे कबूल केले. पण नाचायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे? त्यासाठी मनही तसंच आनंदी आणि प्रफुल्लित हवं ना. पण मग लच्छी तेव्हापासनं आनंदी राहायला लागली, कारण मोर कधी येईल याचा नेम नाही ना. लच्छी रोज नाचायला लागली आणि नंतर नंतर तर मोर येऊन गेलाय का नाही याचं सुद्धा तिला भान नसायचं. इतकी तल्लीन व्हायची ती नाचताना. एक लक्षात येतंय का? मोर हवा असेल तर तो बाहेर शोधायचा नसतो, तो आपल्यातच असतो. जे जे आपल्याला हवंय ते आपणच मिळवायचं असतं. त्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि कष्ट करत राहायचं असतं. अगदी लच्छीप्रमाणेच लहानपणापासून ते अगदी वृद्धावस्थेपर्यंत स्त्री तिची प्रत्येक भूमिका चपखलपणे पार पाडत असते. बदलत्या नात्यांची वीण सुबक विणत असते. लहानपण असं आई वडील, आजी आजोबा, भावंड, इतर सगळे सोयरे अशा गोकुळात आनंदात जात असतं. शाळा, शिक्षक, मैत्रिणी यात रमत असतं. भावा बहिणीच्या नात्याची वीण घट्ट होत असते. लटकी भांडणे, थट्टा मस्करी, प्रेम अशा भावनांचा अनुभव येत असतो. थट्टेतच लहान बहीण आपल्या भावाला गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण असे म्हणत वहिनीचे स्वागत मी कसं कसं करीन याची कल्पना करत असते. मग दादाही थट्टेत मागे राहत नाही. तुझ्या गळा माझ्या गळा, कुंकू मोत्यांच्या माळा, ताई आणखी कोणाला, चल रे दादा चहा टळा असे म्हणत भावाला दटावत असते. अशा पद्धतीने हसत खेळत गोड आठवत आनंदात शैशव सरतं आणि तारुण्यात प्रवेश होतो. मैत्रिणी हव्या असतातच, पण त्याहूनही अजून कोणीतरी हवं असतं. मनाला एक हुरहुर वाटत असते आणि आज कोणीतरी यावे, ओळखीचे व्हावे असे वाटू लागते. स्वप्नातला तो राजकुमार तिला खुणावतो, ती वेडावते, नकळत तिच्या साजणाची वाट पाहू लागते. वृत्ती आनंदी होते, सलज्ज होते. युवतीच्या या भावनांचा पडसाद, सजण दारी उभा, काय आता करू, मज कशी सावरू, मज कशी आवरू या गीतात उमटला आहे. सुरेश भट यांनी लिहिलेले, सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले आणि आर्या आंबेकर यांचे हे सुंदर गीत आता आपण ऐकूया मधुराकडून. दिन पिया बिन तरसत दिन पिया बिन तरसत दिन
तरसत दिन रैन दिन रैन सजणदारी उभा काय आता करू सजणदारी उभा काय आता करू घर कधी आवरू मज कधी सावरू सजणदारी उभा मी न केली सखे अजून वेणी फणी मी न केली सखे अजून वेणी फणी मी न पुरते मला निरखले दर्पणी अंसडाही न मी टाकिला अंगणी राहिले नाहणे कुठून काजळ भरू घर कधी आवरू मज कधी सावरू सजणदारी उभा मीन दुबळी कुडी अजून शृंगारिली मीन सगळीच ही आसवे माळिली मीन दुबळी कुडी अजून शृंगारिली मीन सगळीच ही आसवे माळिली प्राणपूजान मी अजूनही बांधिली कायदारातुनी परत मागे फिरू घर कधी आवरू मज कधी यथावकाश कधी प्रेमात पडून तर कधी रीतीनुसार बघण्याचा कार्यक्रम करून मनासारखा जोडीदार मिळतो. दोन्ही घरातून होकार मिळाला की विवाह सोहळा संपन्न होतो. मग रोजच एकमेकांबरोबर सप्तपदी चालत सहजीवन सुरू होतं. गृहस्थाश्रमातली कर्तव्य समजून उमजून दोघंही आनंदानं करत असतात. आणि तेवढ्यातच स्त्री जीवनाची सार्थकता असलेले मातृत्व तिला मिळणार असण्याची चाहूल लागते. आणि मातृत्वाची चाहूल लागल्यावर तिच्या आयुष्यात आनंदाला सीमाच राहत नाही. स्त्रियांच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक काळ असतो हा. घराचं गोकुळ होणार असतं म्हणून तिच्या सगळ्या आवडी इच्छा आकांक्षा पुरवल्या जातात. थाटामाटात डोहाळ जेवण होतं तेव्हा तिचं हर्षभरीत रूप लोभसवाणं असतं. आई मी बाबा तू आई मी बाबा तू होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग नवखी चाहूल इवला पाऊल नवखी चाहूल इवला पाऊल रुजलेला अंकुर हा खुलणार ग कुणी येणार ग खुलणार ग कुणी येणार ग इवलूशा भातुकलित भांडे कुंडे खेळू इवलूशा भातुकलित भांडे कुंडे खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पऱ्या उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज माईची सेज साजिरी
सजणार ग कुणी येणार ग सजणार ग कुणी येणार ग. वा मधुरा, अगं इतकी गोड भावना तितक्याच गोड आवाजात ऐकवलीस. यथावकाश ती आई होते. छोट्याशा बाळाला कौतुकाने वाढवताना तिला दिवस पुरत नाही. दिसामासाने बाळ मोठं होत असतं. त्याला वाढवताना संसारातील इतर कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिची अगदी तारेवरची कसरत होत असते. पण ती ते सगळं आनंदाने करते. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर त्यांच्या झपताल या कवितेत म्हणतात, तू स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. मायेने वत्सलतेने ती संस्काराचे बाळकडू मुलाला देत असते. मुलगा थोडा मोठा म्हणजेच 7-8 वर्षांचा झाला की त्याच्या काळजीने मायेने तोच आईला विचारतो, एकटी एकटी घाबरलीस ना एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर तुला सोडून लांब गेलो नाही. ना 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 एकटी एकटी घाबरलीस ना. हे त्याचे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. कारण तिने पेरलेले संस्कार उमलून येत असतात. कृतार्थ वाटतं तिला. अविरत काम करत जाणतेपणाने ती घराच्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडत असते. आला गेला पै पाहुणा सर्वांचे हवे नको बघत ती घर सचेतन ठेवत असते. तिला फक्त आपुलकी हवी असते. तिच्या कष्टाची, तिच्या असण्याची तुम्हालाही जाणीव आहे अशा शब्दांची फक्त तिला गरज असते. मराठी कवितेतील भावकवितेचे दालन समृद्ध करणाऱ्या इंदिरा संत खूप नेमकेपणाने याबद्दल त्यांच्या भाग्यलक्ष्मी कवितेत लिहितात. तन्मयी, ऐकवतेस का आम्हाला भाग्यलक्ष्मी कविता? घराची ही भाग्यलक्ष्मी उभी सदाची घरात, घराची ही भाग्यलक्ष्मी उभी सदाची घरात, फिरे तिच्या मागुनिया शीत सुगंधित वात. दिठीमध्ये चंद्रधारा, दिठीमध्ये चंद्रधारा, ओठी फुले आनंदाची, कायेमध्ये लवे वीज, हाती चव अमृताची. घरादाराचा विसावा शेजाऱ्यांना नित्य ओढ, घरादाराचा विसावा शेजाऱ्यांना नित्य ओढ, आल्या गेल्या पाहुण्याचे निघताना पाय जड. दिसभर कष्ट क्षीण, दिसभर कष्ट क्षीण, जडावती पापणीत, जादू भरल्या ओठाने टिपुनिया घेई कांत, जादू भरल्या ओठाने टिपुनिया घेई कांत. पण एखादीच्या नशिबात मात्र असा समजून घेणारा सहचर नसतो. तिला सामावून घेणारं घर नसतं. आपुलकी प्रेम देणारी माणसं नसतात. तेव्हा तिला नाईलाजानं तिची वाट चालावी लागते. मुले लेकरे असतील तर त्यांची सोबत, अन्यथा ती एकटीच तशी वाट चालत राहते. कष्टाची असली तरी ती वाट स्वाभिमानाची असते. आणि तिचा जोडीदार, त्याच्या घरातील हक्काची माणसे नाती सोबत नसतात. पण तिचे आई वडील, भाऊ बहिणी मैत्रिणी तिला समजून घेत तिला आधार देतात आणि ती हळूहळू सावरते आणि स्वतःची समृद्ध अशी वाट तयार करते. तिच्या कार्यक्षेत्रात भरीव काम करते. डॉक्टर असेल तर रुग्णांवर उपचार करत आशेची हुंकर घालते. परिचारिका बनून सेवा करते. कायदे पंडिता असेल तर जरूर तेव्हा समुपदेशन करताना संवादाचे पूल बांधत घरकुले मोडू नयेत यासाठी प्रयत्न करते. कारण स्वतः पोळल्यामुळे इतरांना त्यापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न असतो. कधी कधी पुरुष संसाराच्या ऐन मध्यावर मनस्वीपणे वागत इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन असे म्हणतात व संसाराच्या जबाबदाऱ्या टाळून निघून जातात. तेव्हा ती एकाकी
असहाय्य होते, पण परत नेटाने हा अर्ध्यावरचा डाव पुढे नेते. सुरेश भट यांनी लिहिलेल्या गीतात हे प्रतिबिंब नेमकेपणाने पडले. याला संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत गायले आहे आपल्या आवडत्या दीदी म्हणजेच लता मंगेशकर यांनी. सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या, सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे अजूनही. वाटते मला की अजूनही चांद रात आहे सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या. कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा. पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या. सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे, सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे. उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या. तुझेच मी गीत गात आहे अजूनही. वाटते मला की अजूनही चांद रात आहे सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या. कधी कधी तरुणपणात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोघे आयुष्याच्या प्रवासात मात्र एकत्र नसतात. त्यांचा जीवन प्रवास वेगळा होतो, पण मनात मात्र दोघांचेही एकमेकांवर तेवढंच उत्कट प्रेम असतं आणि ते अमर स्वरूपात असतं. माधव जुलियन यांच्या कवितेतील 2 ओळी मला इथे आठवतात. प्रेम होई ना तुझ्याने, प्रेम माझे राहू दे, आचरूये धर्म आपुला, तू तुझा नि मी माझा मुखे. अगदी असंच मनात प्रेम जपत ते मार्ग आक्रमत असतात. पुराण कालापासून अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसतात आणि त्यातीलच एका जोडीवर म्हणजे राधा कृष्ण यांच्यावर साक्षेपाना अरुणाताई ढेरे यांनी कृष्ण किनारा या पुस्तकात लिहिलं पण आहे. त्यातील राधा आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. वार्धक्यात जेव्हा राधा श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला येते तेव्हा त्या दोघांच्यात काय संवाद होतो हे आता आपण चारुताकडून ऐकूया. कृष्ण आला. सहजपणे तिच्या शेजारी पायरीवर बसला. तिच्या हातात त्यानं बोटं अडकवली. त्या लांब निमुळत्या बोटांना स्पर्श करताना तिला एकदम आपला तरुण वयाचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. कितीदा तरी या बोटांनी तिच्या हातावर मेहंदी रेखली होती, पायांवर अळता काढला होता. कितीदा तरी तिचे ओठ गिरवले होते, केस फुलवले होते. तिच्या त्वचेचा थरार फक्त यांनाच माहीत. राधेनं ती बोटं हळूहळू ओढून घेतली आपल्या उंजळीत. मग म्हटलं, बासरी आणली असतीस माधवा तर वाजवली असतीस रे पुन्हा. नाही राधे, द्वारकेच्या या समुद्रावर तुला ऐकू आली नसती ती नीट. हा आवाज ऐकतेस ना पाण्याचा, जोर बघ किती आहे वाऱ्यालाही.
इथे बासरी वाजायची नाही. आणि माझ्याजवळ आहे कुठे बासरी? म्हणजे वेडाबाई, गोकुळातून निघालो तेव्हा तू जी हिसकावून घेतलीस तिच्यानंतर पुन्हा कधी बासरी आलीच नाही बघ माझ्या हातात. आणि मला वाजवायचीही नव्हती, म्हणून मग मी मिळवलीही नाही ती फार अट्टहासानं. तो हसत हसत म्हणाला, तुझ्या निघून जाण्यानं मागे केवढा आकांत उठला हे तुला कधी समजलं का रे? तपशील नाही कळला म्हणजे मी समजूनच घेतला नाही. तू निघून गेल्यानंतरची गोष्ट आहे. एकदा घरी यायला उशीर झाला होता. अनय घरी नव्हता. अनय म्हणजे माझा पती. कुठेतरी परगावी गेलेला. मला उशीर झाला म्हणून मी रागावून घेतलं खूप. सासूबाईंचा संयम सुटला शेवटी. खूप मार खाल्ला मी, पण रडले नाही. दर फटक्याला त्या चिडून म्हणत, रडते का बघ निलाजरी, एक नवरा सोडला आणि मग गावभर हिंडायला मोकळी. तो तर गेलाच काळा पाठ फिरवून, तरी हिचा पाय घरात ठरतो का बघा. कोण आहे ग आता? त्या मारून मारून थकल्या. माझे केस धरून शेवटी कळवळून म्हणाल्या, सांग त्याचं नाव मला. कुणाचं नाव पुटपुटतीयस? कुणाला हाका मारतीयस? आणि मी ताडदिशी म्हणाले, एका कृष्णा वाचून मी दुसऱ्या कुणाला कधीच आठवलं नाही, आठवणार नाही. माझं सर्वस्व देईन, पण त्यालाच आठवीन फक्त. आणि सासूबाई थरथरत गप्प बसल्या. मला कबूल करू दे कृष्णा, पण त्या दिवशी मी तुझं नाव नव्हते रे पुटपुटत. खरं सांगते, मी तुझं नाव नव्हते रे घेत. त्या प्रत्येक फटक्याला कळवळताना मला माझा म्हणून तू नव्हताच आठवत. ठाऊक आहे मला, कृष्ण शांतपणे म्हणाला. काय? राधा चकित झाली. हो राधे, तुझ्या चाचरण्यातून मी तू सांगण्यापूर्वीच ओळखलं होतं. पण वेडे, अनय हे माझंच तर एक चिरवांछित रूप आहे. शहारा आला ग चारुता. रसिक हो, राधा आणि श्रीकृष्णाचे अतूट प्रेम युगानुयुग लोटली तरी चिरंतन स्वरूपात आहे. जरी संपूर्ण आयुष्यात ते एकमेकांसोबत नव्हते, तरी मनात मात्र उत्कट आठव होता. प्रेम भोगात असतं. प्रेम भोगात असतं तसंच प्रेम त्यागातही असतं. ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींचा आपल्याला अगदी प्रत्यय येतो इथे. तर अशा सफल विफल प्रसंगात खंबीरपणानं मार्ग काढत जाणारी, जुन्या गोष्टींना जपत आणि नव्याचे स्वागत करत संस्कृतीची पालखी पुढे घेऊन जाणारी स्त्री आनंदभाविनी आहे. आणि याची सार्थ जाणीव जाणत्या सहचरास आहे. वैभव जोशींच्या कवितेतील सहचर तिच्याबद्दल काय म्हणतोय ते वैशालीकडून ऐकूया. तुला पाहताना तुझा होत गेलो, तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले, तुझा मोह माझ्यातुनी चेतला अन, दिवे पंच प्राणातुनी तेवले. अशी मुग्धलाही कधी सोसली ना, कधी साहिला दाहही कोवळा, तिन्ही काळ देहात माझ्या आताशा, उमलतात सर्वांग स्पर्शी झळा. परिचंद्रमा येईतो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे, तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला, मला कर्पुराचे जिणे पाहिजे. जरी हात हाती तुझा धुक्यासारखा स्पर्श हा, पुन्हा एकदा सांगना तू आहेस ना. नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा, तरी एकदा सांगना तू आहेस ना. कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भाविनी वा कधी रागिणी, सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे, स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तू आहेस ना. तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्वव्यापी तुझी चेतना, तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमलायच्या वेदना. कारण आमच्या नावचं तू कुंकू लावतेस ना, म्हणून अहो भाग्य अमुचे तुझी या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. तुला फक्त
तू जन्म देतेस येथे, तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा, तू आहेस ना. आयुष्यातील या प्रवासात स्त्रीचे मोल खूप आहे, तिच्या वाचून पूर्णता नाही. आज आपण स्त्री जन्माच्या विविध रंगी प्रवासाचा वेध आनंद भावेनी या कार्यक्रमात घेतला. आता वैभव जोशी यांचे शब्द आणि अमित राज यांनी संगीत दिलेल्या आणि मृण्मयी दडके, प्रगती जोशी आणि कोरस यांनी गायलेल्या रखुमाई या गाण्याने आपण कार्यक्रमाची सांगता करूया. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी, सावरीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. रखुमाई 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 रखुमाई. तू सकलांची आई, सात जन्माची पुण्याई, घे पदरात आम्हावरी छायाधर बाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान, देई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई 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 रखुमाई. तू कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास, तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई. तू मायेचा सागर, आम्ही उघडी घागर, तू मायेचा सागर, आम्ही उपडी घागर. आता